पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: मना गोजरे तुझे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयाशी, धरी सज्जन संगती धन्य होसी. श्रीराम. या श्लोकामधून मंडळी समर्थांनी आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालं ते जतन कसं केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. आता या मनाच्या श्लोकाचा, या ग्रंथाचा समारोपाकडे विषय जवळजवळ वळत आलेला आहे. तेव्हा समर्थ या श्लोकामधून सांगतात की हे मना, तुला जे आत्तापर्यंत ज्ञान प्राप्त झाले किंवा गुरुकृपेने जे ज्ञानाचा बोध झाला, हे ज्ञान अतिशय महत्त्वाचं आणि गुज ज्याला म्हणतात, म्हणजे गुह्य ज्ञान हे तुला प्राप्त झालेलं आहे. त्यालाच मराठीमध्ये गुज म्हणतो आपण. गुह्य या शब्दाचा अर्थ आहे गुज. गुज म्हणजे काय? जे एकमेकाच्या कानात सांगितलं जातं, जे इतरांच्या पासून गुप्त ठेवलं जातं, जे अतिशय महत्त्वाचं असतं, त्याला गुज असं म्हणतात. आपण म्हणतो ना, काय गुज गोष्टी करत बसलेत, याचा अर्थ काय की ते त्या दोघांच्या मध्येच असतं. इतर कोणी ते ऐकू नये असं वाटतंय किंवा इतर कोणाला ते सांगावं असं वाटत नाही. फक्त ज्या व्यक्तीला सांगावं असं वाटतं त्याच व्यक्तीला सांगितलं जातं, त्याला गुज असं म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये माऊलीने फार सुंदर ओवी घातलेली आहे. माऊली असं म्हणतात: जे न सांगे पिता वसुदेवाशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुज अर्जुनेशी सांगितले. म्हणजे काय? स्वतःचा भाऊ असणारा बळीराम दादा, त्या बळीराम दादाला भगवंतांनी जे गुज सांगितलं नाही, जे देवकी मातेला सांगितलं नाही, वसुदेव पित्याला सांगितलं नाही, नव्हे तर त्याची अर्धांगी असणारी लक्ष्मी, त्या लक्ष्मीला सुद्धा जे सांगितलं नाही, ते गुज अर्जुनापाशी देवाने व्यक्त केलं. म्हणजे अंतःकरणातलं अतिशय गुप्त असणारं जे काय, ज्याला आपण सिक्रेट म्हणतो, ते सिक्रेट सांगणं, त्याला गुज असं म्हणतात. तसं हे ब्रह्मज्ञान जे आहे ते सिक्रेट आहे, गुप्त आहे. आणि ते गुप्त असणारं गुरूंच्या कृपेनं, सद्गुरू कृपेनं जीवाला प्राप्त होत असतं. सहजासहजी हे ब्रह्मज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. आणि प्राप्त झालं तरी ते त्याला फळाला येत नाही. त्याकरता गुरुकृपा व्हावी लागते. म्हणून समर्थ म्हणतात: मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, तुझ्या दैवानं, तुझ्या प्रारब्ध योगानं, सद्गुरूंच्या कृपेनं तुला हे जे ज्ञान प्राप्त झालं. कोणतं ज्ञान? आतापर्यंत जे 200 श्लोकामध्ये सांगितलं ते सगळं, हे तुला जे प्राप्त झालेलं आहे, ते तू काय केलं पाहिजे? नुसतं प्राप्त होणं ही एक बाजू झाली, आणि मिळालेलं ज्ञान जतन करणं ही दुसरी बाजू आहे. नाहीतर होतंय कसं, एका बाजूने मिळतंय, एका बाजूने निघून जाते, असं होतंय. म्हणजे नळी फुंकिली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे. कितीतरी लोक ज्ञान ऐकतात, कितीतरी लोक कथा ऐकतात, कितीतरी लोक बोध ऐकतात, पण तिथून देवळातून उठून आल्यानंतर काय सांगितलं, काय डोक्यात शिरलं नाही म्हणतं. एक तर डोक्यामध्ये शिरायला डोकं रिकामा असावं लागतंय. डोक्यामध्ये ज्याच्या कचरा भरलेला आहे त्याच्या डोक्यामध्ये चांगलं काय कसं शिरणार? ते आधी कचरा काढून टाकला पाहिजे, डोकं रिकामं केलं पाहिजे, मग शिरणार. मग माणसं म्हणतात डोक्यावरनं गेलं, आत शिरायला जागाच नाही तर ते काय करणार? मग डोक्यावरनं तरी एक जातंय, नाहीतर काय होतंय, त्याचा अंतःकरणावरती ठसा उमटत नाही. ज्या गोष्टीचा अंतःकरणावरती ठसा उमटत नाही ते माणसाच्या स्मरणामध्ये राहत नाही, विस्मृतीत जातं. म्हणून 30-35 वर्षापूर्वी लग्नामध्ये बायकोनं आपल्या कुठला शालू रंगाचा नेसला होता, त्याची धडी कशी होती, हे माणसाच्या लक्षात राहते. कोणी किती रुपयाचं आहेर पाकिट केलं होतं हे लक्षात राहते 35 वर्षाचं, पण काल ऐकलेलं कीर्तन प्रवचनातलं लक्षात राहत नाही आमच्या. असं का होतंय? तर आमच्या ते आम्ही डोक्यामध्ये उतरून घेत नाही, किंवा त्याच्याकडे ते मन आपण देत नाही, लक्ष देत नाही, म्हणून अशी गोष्ट होत असते. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने एका ठिकाणी असं म्हटलंय: तरी अवधान एकले दिजे. अवधान दिलं पाहिजे, म्हणजे पूर्ण लक्ष त्या गोष्टीकडे असलं पाहिजे, तर ते स्मरणात राहतं. म्हणून समर्थ या ठिकाणी म्हणतात:
परी अंतरी पाहिजे यत्न केले. ज्ञान प्राप्त झालं हे सुदैव आहे, ज्ञान मिळालं हे सुदैव आहे, पण ते जतन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आणि ते प्रयत्न करणं म्हणजे सतत त्याचं अनुसंधान ठेवणं, सतत चिंतन करणं, जे ऐकलेले आहे त्याचं मनन करणं, याला प्रयत्न म्हणतात. हे प्रयत्न मनुष्यानं करून हे आत्मज्ञान जतन करून ठेवलं पाहिजे. नाहीतर मग कितीतरी लोक ऐकतात, पण ऐकून त्याचा परिणाम काय होतो? काही परिणाम होत नाही. शून्य तो शून्यच राहतो. आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो की पालत्या गाड्यावरती पाणी ओतलं तर आतमध्ये तो ती घागर ओली सुद्धा होत नाही, वरडं वाहून जातं ते. तसं जो मनुष्य ज्ञान टिकवण्याचा प्रयत्न करत नाही, त्याचं किती जरी त्या ठिकाणी त्यांनी कथा, कीर्तनं, पोथी, प्रवचनं ऐकली, कार्यक्रम केले, तर त्याचा काय उपयोग होत नाही. समर्थ म्हणतात परी अंतरी पाहिजे यत्न केले. मग ते यत्न करत असताना अंतःकरणामध्ये एक निश्चयाची भूमिका असली पाहिजे. म्हणून सदा श्रवणे पाहिजे निश्चयासी, सतत श्रवण करत राहिलं पाहिजे. कारण आपलं काय होतंय, थोडे दिवस नाही ऐकलं तर त्याची तीव्रता कमी होते त्या ज्ञानाची, आणि पुन्हा आपलं मन जे आहे ते मूळ विषयाकडे भरकटायला सुरुवात होते. मनाचा मूळ विषय आहे तो संसार, आणि तो संसार मनामध्ये मग घोळायला जास्त सुरुवात होते, सातत्याला जर नाही श्रवण केलं तर. म्हणून सद्ग्रंथांचं, ब्रह्मज्ञानाचं, तत्वज्ञानाचं सतत श्रवण करत राहिलं पाहिजे. मनाला त्याचा विसर पडू देता कामा नये. मन विषयाकडे जायला लागलं की त्याला इकडं ओढून आणून त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्या ठिकाणी निश्चय मनामध्ये दृढ होतो. कारण परमार्थामध्ये निश्चयाला फार महत्व आहे. तुकाराम महाराज म्हणतात निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ. निश्चय हेच कोणत्याही फलप्राप्तीचं मुख्य असणारं साधन आहे. आपण एखादी गोष्ट करायची ज्यावेळेला ठरवतो, नुसती ठरवून चालत नाही, ते पूर्ण करण्याचा निश्चय मनामध्ये असावा लागतो, मग ते फलद्रूप होतं. म्हणून सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होशी. आणि ते श्रवण करण्याकरता सज्जनांची, संत महात्म्याची संगती असली पाहिजे. संगतीवरती सुद्धा बराच परिणाम माणसाच्या जीवनावर अवलंबून आहे. तो कुठल्या संगतीमध्ये राहतो त्याचा परिणाम त्याच्यावरती जास्त होतो. म्हणून लहान मुलं जी असतात ती चांगली होतात किंवा बिघडतात, हे दोन्हीचं कारण ही संगतच आहे. घरी 2-4 तास मुलं असतील आणि दिवसभर बाहेर जर 10-12 तास असतील, तर त्या 10-12 तासामध्ये मिळणारी संगत कोणत्या लोकांची आहे त्याचा परिणाम पगडा त्याचा जास्त होत असतो. तसं आपल्या मनाला प्रपंचात जरी आपण असलो तरी सज्जनांची संगत याचा अर्थ असा की सद्विचाराची संगत आपल्या मनामध्ये पाहिजे, सातत्यानं सद्विचार असले पाहिजेत. आणि अशी जर सज्जन संगत केली तर मग समर्थ म्हणतात धन्य होशी. तरच तू धन्य होशील, तरच तुला धन्यता त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि अशी धन्यता प्राप्त करून घेणं हेच या नरदेहाचं, मनुष्य जन्माचं परम कर्तव्य असल्यामुळं ते आपण प्राप्त करून घ्यावं, याकरता समर्थांनी या श्लोकामधून हे चिंतन आपल्यासमोर ठेवलेलं आहे. तेव्हा असं असणार या श्लोकाचं चिंतन. मंडळी, आपल्याला कसं वाटतं ते जरूर कळवा. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.